सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या मुलांसाठी काही अतिशय महत्त्वाचे घटक तुमच्यासमोर आता प्रेझेंट करतोय की 11 तारखेपासून फिजिकल सुरू झालं. त्यानंतर पाठिंबाच्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोच केलेल्या होत्या आणि एक सुरुवातीच्या 1-2 दिवसानंतर जे काही पुढं समोर आलं मीडियाच्या किंवा महाराष्ट्रात समोर आलं किंवा पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्याच्या समोर ज्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये त्यांचं मार्क आणि तफावत हा विषय, कारण की होम ग्राउंडला 48 होते, इकडे 36 पडले, 37 पडले, 38 पडले, 34 पडले. 100 मीटरचा इव्हेंटचा तर खूप मोठा प्रॉब्लेम, चीप प्रॉब्लेम असेल, हाईटचा प्रॉब्लेम असेल, सगळेच मिळून निघले. त्याच्यामध्ये माझी सुद्धा 6-7 मुलं ही हाईटमधून बाहेर पडलेत आणि बाकीच्या महाराष्ट्र मुलं सुद्धा हाईटमधून बाहेर पडलेले आहेत. पाठिंबाच्या भरतीला हाईटच्या काटावर म्हणजे परफेक्ट 155.1, 155 असे बसलेली मुलं, फिजिकल दिलेली मुलं आज ह्या हाईटमधनं, ह्या पोलीस भरतीच्या हाईटमधून बाहेर पडलेले आहेत. ते दुःख काय असते ते आम्हालाही माहीत आहे. जवळजवळ 48 स्कोर होणाऱ्या मुलीसुद्धा आपल्या बाहेर पडलेल्या आहेत. सेम अवस्था ह्या महाराष्ट्राची आहे. त्यानंतर आमची सुद्धा मानसिकता ढासळली, पूर्ण महाराष्ट्राची ढासळलेली होती. कारण की सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे इथं एवढी मोठी तयारी झालेली होती. 17-17 महिने, 18-18 महिने आपण तयारी करून घेतलेली होती आणि मग अचानक जर एखाद्या डिपार्टमेंटच्या चुकीमुळं जर मुलांना मार्क कमी पडत असतील तर मग त्यांची मेंटॅलिटी कशी राहील की बाबा लेखीचा अभ्यास करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, कट ऑफ कसा लागणार आहे, आता मार्क कमी पडलेत, आता घरचे हे ते. पॅरेंट्सला ह्यातलं काही माहीत नसतं जास्तीत जास्त करून, कारण की ज्या गोष्टी तिथं झालेल्या आहेत त्या चिपमध्ये काही जे डिपार्टमेंटने पूर्ण क्लिअर करायला पाहिजे होतं. आणि दुसरी गोष्ट, काही टेंडर आहेत ते बाहेर देण्यापेक्षा आपल्या इथल्या लोकांना देऊन पाठिंबाची पोलीस भरती जशी झाली तशा पद्धतीने ही पोलीस भरती पार पडली असती. पण आता जवळजवळ 50% पोलीस भरती ही पूर्ण झालेली आहे. आणि मग काही मुलांच्या आशा अजूनही आहेत की बाबा 100 मीटरचा इव्हेंट परत घेतील, असं करतील, तसं करतील, हे ते. फक्त चंद्रपूरला परमिशन दिली, बाकी कुठेही जास्त करून परमिशन दिली नाही आहे. मी म्हणतोय जर परमिशन दिली तर एवढी मोठी मुलं परत त्याच खर्चानं, तेवढ्याच खर्चानं तिथं जातील आणि 100 मीटर इव्हेंट देतील आणि परत ते मार्क येऊन होतील आणि परत ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जवळजवळ अजून 1 महिना ग्राउंड रेंगाळेल, लक्षात ठेवायचं. सो हा एक डिसएडव्हान्टेज ह्या ग्राउंडचा आहे. आणि मग अजूनही सांगतोय की डिपार्टमेंटला विनंती करतोय की बा ह्याच्या पुढची तरी भरती ही परफेक्ट करा. तुम्ही जर बघायला गेलं तर एक 200-300 कॉन्स्टेबल रिंगणात घ्या किंवा स्पोर्ट्स पर्सन जे आहेत पोलीस गेमला असतात ती मुलं मुली रिंगणात घ्या, त्यांची पहिला इव्हेंट घ्या, त्यांच्या पहिला टेस्ट घ्या, तिथं चीप काय काम करते बघा, त्याचा इव्हेंटला तिथं किती मार्क होते आणि आता किती पडतात असे बघा. जे ॲथलीट असतील ह्याच्या पोलीस गेमचे त्यांना सुद्धा घ्या, त्यांचे रेकॉर्ड असतात पाठिंबाचे जुने आणि म्हणून तुम्ही त्यांना पुढे खेळू देताय. असे काही गोष्टी आहेत. अशा मुलांना जर तुम्ही घेतला असता आणि हे जर तुम्ही प्रोग्राम अटेंड केला असता किंवा ह्याची जर टेस्ट घेतली असती तर तुम्हाला समजलं असतं की हो ह्याच्यामध्ये काहीतरी तफावत आहे. सो अशा पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्र, प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी रडत होती, पण डिपार्टमेंटला किंवा महाराष्ट्र शासनाला याचं काही देणं घेणं नसते. ह्याच्या आधी पण मी बोललेलो होतो. आता काही मुलांना मार्क जेमतेम पडले, जास्तीत जास्त करून 40च्या आतमध्येच भरपूर मुलं आहेत. पुणे ग्रामीणचा कट ऑफ बघितला तर तुम्ही बघितलेला एवढा कमी कट ऑफ कशा पद्धतीने लावू शकतो विचार करा. आणि त्याच पद्धतीनं काल मी एक बोललेलो होतो की पूर्ण महाराष्ट्रातला कट ऑफ हा कमी संख्येनं किंवा कमी मार्कानं लागणार, एवढं लक्षात ठेवायचं. ह्याचं कारण असं आहे की एकतर जागावाढ मुंबईसारख्या ह्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडला सुद्धा जागावाढ झाली. दुसरी गोष्ट चिपमधले प्रॉब्लेम वगैरे आणि मग मुलांना मार्कांमधली घट झालेली आहे. म्हणजे 12-12, 14-14 मार्क घेणारी मुलं सुद्धा 6-6, 4-4 आणि 0-0 मार्क या 100 मीटरच्या इव्हेंटसाठी पडलेले आहेत. सेम एज 1600 मीटर असेल आणि 800 मीटर सुद्धा असेल. फक्त फेअरमध्ये झाला तो गोळाफेक आणि त्याला कशाही पद्धतीने ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जास्त वापरलेली नव्हती. पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या नावाखाली ह्या मुलांचे जे मार्क खाल्ले गेले किंवा कमी आले त्याचा डिसएडव्हान्टेज म्हणजे तोटा या मुलांना सहन करावा लागणार, लक्षात ठेवायचं. आणि तो झालेला आहे. आता मुलांच्या मनामधली जी काही भीती आहे की सर मार्क कमी पडलेत, तर एका कुणाची मार्क कमी पडलेले नाहीत. ज्यांना 48 होते ते 42 वर आलेत, 42 होते ते 36 वरती आलेत. अशा पद्धतीने सगळ्यांचा स्कोर कमी झाला आणि एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रातला कट ऑफ हा बघण्यासारखा असणार आहे. आता कट ऑफचा विषय बोलता ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर आता ग्राउंड कुठे कशा पद्धतीचे होते त्याच्यावर सुद्धा कट ऑफ डिपेंडिंग असेल. आणि आता मानसिकता मुलांची, कारण की समजा मातीच्या ग्राउंडवरती एखाद्या मुलग्याला 36 पडले असतील तर सिंथेटिक ग्राउंडवरती 38 सुद्धा स्कोर होऊ शकतो. 2 मार्कांचा तफावत, 2 मार्कांची प्लस मायनस होऊ शकते. सो अशा पद्धतीनं
ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कशा कशा प्रकारचे ग्राउंड आहेत. आता काही मातीचे ग्राउंड होते, तिथं मोठमोठे खड्डे पण पडलेले होते, पाय स्लिप झाले, मुलं पडलीत, उठलीत, परत मारलं आणि मग 4 पडले सर, अशी पण अवस्था झालेली आहे. सो ग्राउंडचं जे काही क्वालिटी आहे ती सुद्धा कुठे कुठे कमी होती, लक्षात ठेवा, आणि कुठे कुठे चांगली होती. सो एकंदरीत कशा पद्धतीचं ग्राउंड आहे, तिथल्या मुलांची मानसिकता असेल किंवा हे जे चिपमध्ये प्रॉब्लेम असतील ह्याच्यामुळं खूप मोठं नुकसान हे झालेलं आहे. काही मुलं घाबरूनच ग्राउंडच्या बाहेरच हारलेली होती, जे अगोदर खूप मोठा इतिहास करायला तयार होते. कारण की मीडियाच्या माध्यमातून जे काही तफावत किंवा ज्या काही चुका मुलांच्यापर्यंत पोहोचल्या गेल्या, आणि मग एक प्रश्न पडला की आमचं काय होणार, मग आमचं काय होणार. एवढे टॉपचे टॉप मुलं जर 34, 36, 38 स्कोर घेऊन आलेत, तर मग आम्ही सर्वसामान्य मुलं काय होणार. तर त्यावेळी सुद्धा जी मुलं घाबरली ती मुलं 26 आणि 14 आणि 17 आणि 10 वर सुद्धा आलेले आहेत, लक्षात ठेवा. काही मुलांचं 800 मीटर, काही मुलींचं 800 मीटर आणि मुलांचं 1600 मीटर सुद्धा पूर्ण झालेलं नाही, आणि झाला असेल तरी सुद्धा 0 मार्क मिळाले, लक्षात ठेवायचं. हे लय मोठा भोंगळ किंवा ढिसाळ कारभार डिपार्टमेंटने केलेला एकच गोष्ट आहे की यांनी उठले आणि भरती चालू केली. एक तर भरती लेट चालू झालेली होती, आणि ह्या मिळालेल्या वेळेमध्ये असं काहीतरी एक टीम तयार करून त्यांच्याकडे हे सुपूर्द केलं पाहिजे होतं, आणि मग त्यातून ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी सॉल्व्ह करून त्यांनी त्याच्यावरती पर्याय काढला पाहिजे होता. फक्त एखाद्या गोष्टीला जर टेंडर दिलं, मी म्हणतोय मशीन काम करणार आहे, पण मशीन जरी काम करणार असला तर रोबो पळणार नाहीये, मानवी व्यक्तीच पळणार आहे, माणूसच पळणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळे हा लय मोठा भोंगळ कारभार ह्या डिपार्टमेंटमध्ये झाला, आणि मग त्याचं नव्हतं झालं. मुलांचे स्कोर 100 मीटरचे सगळ्यात कमी आले. माझ्याकडे सुद्धा काही मुले 0.1 नी गेलेले आहेत 3-3 मार्क, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं आपले स्कोर 41, 41, 43, 45 प्लस अशा पद्धतीनं स्कोर झालेले आहेत. पण विषय असा आहे की 48 वाले सुद्धा हाईटमधनं बाहेर काढले, आणि असं झालं तसं झालं. म्हणजे आतमध्ये रणांगणात जायच्या अगोदरच कॉर्नरवरनंच किंवा त्याच्या किनाऱ्यावरनंच त्यांना बाहेर काढलं. सो अशा पद्धतीनं खूप मोठं नुकसान यावेळी ह्या पोलीस भरतीमध्ये मुलांचं झालेलं, लक्षात ठेवा. आणि ह्याच्याकडे कोणत्याही पद्धतीनं डिपार्टमेंटचं लक्ष नाही, कुणाचं लक्ष नाही. मोठमोठ्या प्रमाणात आवाज उठवले, पण आमची सुद्धा मानसिकता नव्हती की बाबा ह्या युट्यूबच्या माध्यमातून आम्ही गायडन्स करतोय, पण या मुलांची अवस्था बघून कोणत्याही पद्धतीनं मन आमचं तयार होत नव्हतं व्हिडिओ बनवायचा. आणि आज आलं की बाबा की काय झालंय, कसं झालं, कुठं चुकलंय, कशा पद्धतीनं चुकलंय, आणि डिपार्टमेंटने काय करायला पाहिजे होतं वगैरे वगैरे. पूर्ण महाराष्ट्र रडतोय. सो इकडे कोणाचंही लक्ष नाही, कारण की त्यांना देणं घेणं नाही, कारण त्यांच्या निवडणुका या फेअर झाल्या पाहिजेत, त्यांच्या निवडणुकीमध्ये ढीगभर पैसे वाटले पाहिजेत, त्यांच्या निवडणुकीमध्ये आपला पक्ष, आपला माणूस, आपला संत्री, आपला मंत्री, आपले जवळचे सगळे निवडून आले पाहिजेत. आज हे झालं निवडणूक की उद्या परवा निकाल लागला पाहिजे, आणि पूर्ण गुलालामध्ये राहून तुम्हाला खुर्ची मिळाली पाहिजे, चेअर मिळाली की विषय संपला. बाकी ज्यांनी निवडून दिलंय त्यांच्यासाठी तुम्ही आवाज उठवू शकत नाही, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. सो एकंदरीत बघायला गेलं तर सगळ्या मुलांचे कट ऑफ किंवा मार्क हे कमी आल्यामुळं कट ऑफवरती सुद्धा इफेक्ट होईल. जो 38 लागणार तो 36 लागेल, 36 लागणार तो 34 लागेल. पुणे ग्रामीणचा सुद्धा तुम्ही बघितलाय. अशा पद्धतीनं सगळ्या जे काही जिल्हे आहेत त्यांचे कट ऑफ कमी जास्त प्रमाणात लागणार आहे, त्याची नोंद घ्या. म्हणून सांगतोय, ज्या मुलांना 32, 34, 36 वगैरे अशा पद्धतीचे स्कोर आहेत, अशा मुलांनी तलवार टाकून नका. लेखीवरती सुद्धा युद्ध जिंकता येतं. त्यामुळं लेखीसाठी जोरात तयारी करा, लेखीसाठी जोरात तयारी करा. मी म्हणतोय तुला जर 34 पडले असतील, कटऑफच्या काठावरती आहेस, तिकडे 88-90 स्कोर कर आणि जा वर्दीवरती. असं काय नाहीये, पहिल्यापासून सांगतोय की लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे. लेखीमध्ये अशी काही तफावत होणार नाही, लक्षात ठेवा. लेखी एकदम फेअर होणार आहे. त्यामुळं फिजिकलच्या बाबतीत जे काही चुका झाल्या त्याच्यामुळं मुलांचं खूप मोठं नुकसान झालं, पण लेखीला तुम्हाला बॅलन्स करता येईल. ज्या मुलांना 4-4, 6-6 मार्क कमी पडलेत त्यांना तिकडं 50 मार्कांमधला फरक जाणवायला पाहिजे किंवा माहीत पाहिजे. कारण की 50 मार्कांची फिजिकल आणि 100 मार्कांची लेखी जर मायनस केलं तर 50 मार्क शिल्लक राहतात. एखादा मुलगा, एखादी मुलगी 4-6 मार्क घेऊन फिजिकलला तुमच्या पुढं असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही 20 मार्क घेऊन तिला 14-16 मार्कांनी सुद्धा मागं टाकू शकताय. एवढी मोठी ताकद या लेखीमध्ये. सो अजूनही सांगतोय, जी मुलं जी हुशार आहेत, ज्यांना 40 स्कोर झाला, 38, 42 स्कोर झालाय, त्यांनी बरोबर या सोशल मीडियाला इग्नोर केले आणि बरोबर वाहून घेतले स्वतःला फक्त आणि फक्त लेखीवरती. फक्त आणि फक्त लेखी. एवढा स्कोर करायचा, एवढा स्कोर करायचा, एवढा स्कोर करायचा आहे. पहिल्या दिवसापासून जी मुलं जिंकलेले आहेत, आता माझ्याकडेही ऑनलाईन बॅच आहेत, ऑफलाईन बॅचेस सुद्धा आहेत, जोरात तयारी चालू आहे, जोरात तयारी चालू आहे. अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करा आणि लवकर लवकर वर्दीवरती यायचं, लक्षात ठेवायचं. लेखीसाठी वेळ हा कमी आहे, टोटली वेळ कमी आहे. आता वेळ म्हणला तर तुमचं मार्च महिन्याच्या एंडलाच पेपर होण्याची पॉसिबिलिटी आहे. दुसरी गोष्ट,
हे पेपर कशा पद्धतीने होणार, कसे होणार, एकाच वेळी सगळे होणार का, एका दिवशी सगळे होणार काय, घटक वाईज एक म्हणजे एकाच वेळी होतील का, वेगवेगळे घटक वेगळ्या पद्धतीने होतील का, वगैरे वगैरे, किंवा मुंबई पुण्याचं कसं होणार, किंवा जे मोठमोठ्या जागा आहेत तिथले पेपर कधी होतील, ते सुद्धा पेपर इतर जिल्ह्यांच्या सोबत होतील का, याचं पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये होईल. आणि मागच्या वेळी सुद्धा जे सांगितलं तेवढं झालेलं होतं. फक्त यावेळी जे चिपचे प्रॉब्लेम आहेत किंवा यावेळी जी काही मानसिकता झाली त्याच्यामुळे हा कट ऑफ घटलेला लक्षात ठेवा. आणि मग कुठंतरी हा फायनल कट ऑफ जो आहे तो सुद्धा कमी मार्कांमध्ये लागण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. जास्त नाही पण 2-3 मार्कांनी हा कट ऑफ लागणार आहे अशा कमी मार्कांनी. आणि त्याच पद्धतीनं पाठीमागे ज्यावेळी आपण कट ऑफ बनवलेला होता त्यावेळी 1-2 मार्कांची तफावत सांगितलेली होती, कारण की जागा ह्या वाढलेल्या होत्या. आणि त्याच पद्धतीनं बघायला गेलं तर मग बाकी ह्या गोष्टी चिपचं प्रॉब्लेम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या एकत्रित येणारे दिवस तुम्हाला सांगतील की कशा पद्धतीने कट ऑफ लागणार आहे. पण जे सेफ झोनमध्ये आहेत त्यांनी तर अजिबात इकडे बघूच नका. तुमची ऑफिशियल डेट येईल, पेपर कधी होणार त्यावेळी तुम्ही पुढे असाल 2 पावलं. त्यामुळे जर तिकडे बघून जर स्वतःला शॉट लावून घेतला, त्रास करून घेतला तर तुमची वर्दी निघणार नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळे आतापासून अलर्ट राहा, सोशल मीडियाला लांब ठेवा, कारण की खचवणारे भरपूर आहेत, घात करणारे स्वतःच्या जवळचेच आहेत. त्यामुळे फक्त डोक्यात एक ठेवा, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या यशाची चुणूक सुद्धा त्यांना लागली नसली पाहिजे. आणि ज्या दिवशी चौकात बॅनर लागेल त्या दिवशी त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं पाहिजे की आपण चुकीचं वागलो होतो. सो अशा पद्धतीनं ही मोहीम फत्ते करायची आहे. 2024-25ची ही पोलीस भरती लक्षात ठेवा. या 24-25च्या बॅचला तुम्ही ट्रेनिंगला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं, किंवा पुढच्या पोलीस भरतीचं जे काही भरती आहे ते घ्यायला तुम्ही ऑफिशियल स्टाफमध्ये पाहिजे एवढं लक्षात ठेवायची. एवढा मोठा बदल ह्या येणाऱ्या 1-2 पावलांमध्ये आहे. समजलं काय म्हणतोय? सो जे झालेलं नुकसान आहे ते तुमच्यासमोर मांडलंय. त्याच पद्धतीनं डिपार्टमेंटला सुद्धा विनंती करतोय की ह्याच्या पुढं असा भोंगळ कारभार, ह्याच्या पुढं जे काय असेल ते टेस्ट घ्या आणि मगच तुम्ही तिकडं सगळा विषय करा. एवढं सोपं नाही, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे. आता ज्या मुलींना महाराष्ट्रातल्या मुली ज्या आहेत त्यांना 32, 34, 36, 38, 40 किंवा जे काही स्कोर आहे 40+, 45, 48 वगैरे वगैरे अशा मुलींसाठी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी 15,323 पासून संच असलेली PDF आपण घेऊन आलो आहोत. ह्याच्यामध्ये जवळजवळ 36 जिल्हा पोलीस भरतीचं मार्गदर्शन केले, म्हणजे ओव्हरऑल 36 जिल्ह्याची जी पोलीस भरती सुरू आहे त्याचं आपण मार्गदर्शन केलेलं आहे. या पोलीस भरतीसाठी जर बघायला गेलं तर पाठिंबाचे जे काही क्वेश्चन सेट वगैरे आहेत, त्याचबरोबर तुम्हाला 5 घटकांसुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. याच्यामध्ये पोलीस शिपाई, चालक, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, या 5च्या घटकांचं मार्गदर्शन केले. सोबत सगळेचे सगळे विषय याच्यामध्ये आपण गायडन्स केले, विथ विश्लेषण, विथ एक्सप्लेनेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये मग मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GK-GS असेल, त्याच पद्धतीनं पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील किंवा पाठिंबाच्या प्रश्नपत्रिका असतील किंवा सरावासाठी प्रश्नपत्रिका असतील. आणि त्याच पद्धतीनं 1984 पासून ते 2023-24 पर्यंतच्या ज्या अतिशय महत्त्वाच्या वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे जे काही क्वेश्चन रिपीटेड झाले ते सुद्धा याच्यामध्ये समावेश केलेले आहे. त्याचसोबत आताच्या पोलीस भरतीचं कल ओळखून की 19, 21, 22, 23 आणि आता 24-25च्या पोलीस भरतीला कशा पद्धतीनं पॅटर्न चेंज झाला किंवा कल कशा पद्धतीने वळला आहे ह्याचा विचार करून आपण एक अतिसंभाव्य प्रश्नसंच सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत, जेणेकरून मुलांना जास्तीत जास्त मार्क मिळतील. सो एवढे सगळे घटक ह्याच्यामध्ये समाविष्ट केलेत. आणि तब्बल महाराष्ट्रात सगळ्यात मोठी का म्हटली तर 2100+ पानांची ही PDF आहे. 2100+ पानांची PDF आपण तुमच्यासोबत घेऊन आलोय. सो अतिशय महत्त्वाची आणि गाजलेली आणि सगळ्यात मोठी ही PDF तुमच्यासोबत घेऊन आलोय. तुम्हाला 2, 4, 6 मार्क, 8 मार्क कमी पडलेत ना, विषय सोडून द्या. इकडे तुम्हाला 10, 15, 20 मार्क जास्त घेऊन तुम्हाला कट ऑफ तोडून तुम्ही फायनल मेरिटमध्ये येणार एवढं लक्षात ठेवायचं. एवढी मोठी ताकद याच्यामध्ये आहे. गेल्या पोलीस भरतीच्या इतिहासाचा काही घटक तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये त्यावेळी 4,500चा क्वेश्चन ठोकळा होता आणि त्यावेळी 53 प्रश्न आलेले होते. आणि यावेळी तब्बल 3 पटीनं मोठी 15,323, यावेळी 70-80 प्रश्न हे तुमच्या पेपरला दिसतील. सो अतिशय महत्त्वाची आणि गाजलेली ही जर PDF हवी असेल तुम्ही एक काम करा, या व्हॉट्सअपवरती मेसेज फक्त करायचा आहे. सो या PDF सोबत तुम्हाला डायट प्लॅन PDF सुद्धा मोफत दिलेली आहे, ज्याची किंमत आहे ₹99 आणि एकंदरीत 15,323 प्रश्नांची असलेले PDF आणि ₹99चा डायट प्लॅन असं सगळं मिळून ₹799ची PDF तुम्हाला आज मिळते ₹399ला. फक्त आणि फक्त ₹399ला घर बसल्या 5 मिनिटामध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला PDF मिळून जाणार आहे. कोणताही वेळ न घालवता ज्याला इतिहास करायचा, ज्याला वर्दी हवे त्यांनी खचून न जाता लवकर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच मेसेज करा, फक्त एक वेळ PDF बघा आणि मग तुम्हाला निकाल कळेल की कशा पद्धतीने क्वेश्चन येतील आणि कशा पद्धतीने प्रश्न आहेत. तुम्ही बघितलं तर तुम्ही म्हणणार की येस सर, असंच आपल्याला पाहिजे होती.
ढीगभर पब्लिकेशन 8-10 पब्लिकेशन गट्टा वगैरे बघण्यापेक्षा एकच PDF बॅच आहे. एकाच बॅचमध्ये जवळजवळ 2100+ पानं आहेत आणि सगळेचे सगळे क्वेश्चन याच्यामध्ये आपण विथ विश्लेषण वगैरे इम्पॉर्टंट क्वेश्चन वगैरे दिले. मॅथ्स रिजनिंगला तर विषयच नाही, सोबत मराठी ग्रामर जे 72 ते 75% प्रश्न याच्यामध्ये येणार आहेत असे सगळे प्रश्न तुमच्यासोबत आपण दिलेले. सो वेळ न घालवता लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. सो एकंदरीत जी अवस्था पाठिंबाच्या पोलीस भरतीला ह्या पोलीस भरतीची झालेली आहे गेल्या 8-10-15 दिवसामध्ये ते तुमच्यासोबत मानलेलं आहे. डिपार्टमेंटला पण विनंती केलेली आहे. आता बघूयात काय होते. पण जर मार्क कमी पडले असेल तर खचू नका. कट ऑफ हा कमी लागेल, पण आपल्या PDFच्या सहाय्याने तुम्ही 100% बाजी मारू शकताय. सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखीसाठी सुद्धा आणि उरलेले जे फिजिकलचे घटक आहेत त्या सर्व गोष्टीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.